Hello guys and welcome back to my vlog. So बोट हाऊसवर मॉर्निंगची सुरुवात करून वी वर ऑल रेडी टू एक्सपिरियन्स द राईड. आणि ही बोट हाऊस आपल्याला बॅकवॉटर्सची सैर करवते ऑलमोस्ट ॲलिपीला एक प्रदक्षिणा मारून. रात्रभर बोट हाऊसवर रेस्ट केल्यावर मॉर्निंगला 7:30 ही बोट राईड सुरू होते. त्यानंतर ब्रेकफास्ट करून घेतला. ब्रेकफास्ट करता करता ह्या लोकांनी आपला एक छोटासा शूट पण निपटवून घेतला. मी तर मस्तपैकी ब्रेकफास्ट करत बॅकवॉटर्सची राईड एन्जॉय केली. त्यानंतर विलाला चेक इन करून आम्ही परत निघालो एका बोट राईडसाठी जी प्रॉपर इनसाइड बॅकवॉटर्समध्ये ॲलिपी एक्सप्लोअर करवते. आज फर्स्ट टाइम आमच्या ग्रुपमध्ये राऊडी नेता फोटो काढायला शांत आहे. का रे काढून घेतले त्याने. आता मी काय करणार नाही पण सगळ्यात पहिले लिस्ट मध्ये तू असतो नेहमी. मला माहिती आहे की गोल्डन आवर इकडे आहे, तर तुम्ही इकडे फोटो काढताय, सो मी येताना काढणार. आम्ही इकडे पण काढू. तुम्हाला काढूनच देणार. आम्ही आलोय बोट राईडला आणि या ब्रिजच्या इथे आम्हा सगळ्यांना झुकायचंय. रेडी आहेत का गाईस? ग्रुपनी आलो आहे तर ग्रुपचं टीम वर्क बघा. तो फोटो साठी पोज करतोय, हा फोटो काढतोय आणि हा त्याला धरतोय आणि आम्ही सगळे बघतोय. ये बाबा किडनी का बीमारी बहुत बुरा रे. दिन में 10 बार पानी पियो, 20 बार जाओ. एकच छावा मस्त मरमेड पोज देताना. चल कसं वाटतंय? मला छान वाटतंय. गावाची आठवण येते का तुला? नाही, आमचं शिंदेवाडी भारी आहे. शिंदेवाडीला असं पाणी, मग आमची ही हिरवी झाडी, आमची दाद्यांची विहीर आहे ना, त्याकडे दाद्यांचं भाताचं शेत आहे. मी विचारते की माझे फोटो चांगले आले असतील का, याच मी विचार आले भारी आले. मी स्वतः काढले ना. ईश्वर चरणी खूप ऋणी राहील की जर माझे चांगले फोटो आले तर. हे डोक्याला काय मारून ठेवलंय? आणि हे इथे साऊथ इंडियनला आल्यानंतर टिक्का लावतो, तुम्ही लावून ठेवलाय परमनंट. Seriously, Alipi and Alipi's backwater is going to stay my favorite place in Kerala. Good morning. इतकी डेंजर झोप येते मला, पण मी आता सनसोक करायला बाहेर आलेले. म्हणजे आम्ही सकाळी सकाळी उठलोय सगळे 6:30-7 वाजता. सगळ्यांचं एक एक करून आपलं पर्सनल शूट करणं चालू आहे. कारण आज आम्हाला निघायचं आहे त्रिवेंद्रमसाठी. तिरुवनंतपुरमसाठी आम्ही निघणार आहे 3 वाजता आणि आत्ता वाजले आहे 8:30. आता मी आणि निरंजन शूट करणार आहे आमचा जो खतरनाक बॉयफ्रेंड फॉर्मॅट आहे. हा एकटा माणूस यांनी आपले व्हिडिओज उरकून ठेवलेले आहेत आधीच आणि आम्ही आता झामल आम्ही तर टाइमपास करून आत्ता वेळेवर आम्ही शूट करतोय. अवतार बघायचं. मी बरोबर माझे काम टायमिंग मध्ये करून ठेवले. ह्यांना झोपायचं होतं, ह्यांना टाइमपास करायचा होता. आता सगळ्यांची धावपळ चालली आहे, पण मी त्यांच्यासाठी उठलोय सकाळी 7ला आवरून. आता सगळ्यांच्या शूटला लागलोय. माझं काम झालंय. सगळ्यांचं काम करून देतोय. एकाचा कॅमेरा पकडून एकाचं डिरेक्शन समीर कोतकरी ते करतोय. निरंजन अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही आहे आणि फायनली एक अजून पर्सन आपला बाहेर आलेला आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती लेट. त्याहून एक अजून लेजेंडरी पर्सन आता बाहेर पडतो आहे विलाच्या. तो आहे नमस्कारम. गुड मॉर्निंग. बिनस्क्रीन लावून आलाय हा माणूस. कधी तोंड पण नाही धुवत. हॅलो गाईज, मी कुठे आहे हे बघून तुम्ही गेस तर केलंच असेल की वेअर आय एम सिटिंग. ऑफकोर्स मी KFC मध्ये आहे. अँड राईट नाव वी आर ट्रॅव्हलिंग टू त्रिवेंद्रम. आम्ही सकाळी निघालो. सकाळी नाही, आम्ही दुपारी निघालो 1 वाजता. पण हा सकाळचा उठलाय म्हणून आता झोपतोय. PC वेट करून नकच खायला लागले. ते कालची जी चव होती ना, काल मी ते लेफ्ट हँड कशासाठी होत होतं. तर तुम्ही पण नख खात असाल तर जॉईन माय ग्रुप अँड वी आर गॉन ईट एव्हरीवन्स नेल्स. पाटा भूका लागायला लागला. आता आमची गाडी थांबलेली आहे आणि आम्ही आलो आहे जटायू अर्थ सेंटरला. सो वरती जाण्यासाठी 2 वेज आहे. एक तर केबल कार आणि दुसरी आहे ट्रेक करून. सो ऑब्व्हियसली आम्ही म्हाताऱ्यांनी चूज केलं केबल कारने जाणं. आणि 4 वर्ष पायऱ्या चढून आल्यावर फायनली आम्ही आमच्या केबल कारच्या स्टेशनवर पोहोचलो. रोपवे मध्ये बसण्याचा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्सच होता अँड इट वॉज अमेझिंग. बट इव्हेंच्युअली स्टार्टिंगला मी थोडीशी नर्वस पण होती. मोठ्या राईडवर बसलो ना. समीर कसं वाटतंय? डिम्पल कसं वाटतंय? खूप भारी, एकदम मजा. पहिल्यांदाच आम्ही बसलो या डब्यात. कसं वाटतंय हर्षल? रावडी बांग बोंग बांग बोंग बांग बोंग बांग बोंग बांग बोंग.
रामायणातली तुम्ही ही गोष्ट ऐकलीच असेल, जेव्हा रावण सीता मला घेऊन चालला होता, म्हणजे जेव्हा काय अपहरणच म्हणायला हरकत नाही, तर त्या दरम्यान जटायूने रावणावरती काय म्हणतात त्याला हमला करून म्हणजे त्याला रोखायचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान रावण खूप शक्तिशाली असल्यामुळे त्यांनी त्याच्या अस्त्राचा यूज करून जटायूचा एक पंख कापला आणि जटायू हवेतनं तिथे खाली येऊन धारातीर्थी पडला. खूप छान आणि पीसफुल अशी इथे वाईब होती आणि आपले श्रीरामांचं टेम्पल आणि त्यांच्यासोबत वानर सेना पण प्रेझेंट होती. अँड नाव इट्स टाइम टू हेड टू त्रिवेंद्रम म्हणजेच तिरुवनंतपुरम. मस्तपैकी आवरून आत्ता ब्रेकफास्ट करायला आली आहे मी. माझ्या लुंगेमध्ये अय्यो हा बघा इलेक्ट्रॉन. सो आवरून आम्ही निघालो आहे श्री पद्मनाभ स्वामी टेम्पलला जायला. अँड आम्ही एंटर केलं होतं यांच्या बॅक गेटवर. तो पण अशीच जायची ना भात आणायला शाळेत. टेम्पलच्या आत फोन्स अलाउड नाही आहे आणि मुलांना लुंगी आणि मुलींना साडी ही कंपल्सरी आहे. सो आपले फोन्स लॉकरमध्ये ठेवून आम्ही गेलो दर्शनाकरता आणि खूप सुंदर खूप छान आमचे दर्शन झाले. नंतर आम्ही निघालो तिरुवनंतपुरम मधल्या आयलंडला जायला. सो परत आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललो एक बोट राईडला. पुअर आयलँड म्हणून आहे. पुअर म्हणजे गरीब नाही, POOVAR पुअर आयलंड म्हणून आहे. वार हा वार. याच्यामध्ये मॅनग्रोव्हची जंगल आहे आणि केव्ज आहेत, असे म्हणजे झाडांनी बनलेले केव्ज आहेत, आयलंड्स आहेत. आणि जसंच आमची बोट राईड सुरू झाली, वी ऑल वर ऑस्ट्रक बाय द ब्युटी ऑफ त्रिवेंद्रम. आणि तेवढ्यातच आम्ही स्टॉप घेतला या फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये. राजू तुमच्या ताब्यात आहे, तुमचा ताब्या आमच्या राजू. हॅलो. स्नॅकिंग करून वी वर ऑल सेट टू एक्सपिरियन्स द बीच. अँड लुक ॲट दिस. इतकं क्लीन अँड टायडी बीच विथ सच अ सिरीन ब्युटी मी कधीच एक्सपिरियन्स केलं नव्हतं. अँड आय एम इन लव्ह विथ केरला. ट्रस्ट मी, आय एम कमिंग बॅक अगेन टू एक्सपिरियन्स दिस अँड आय मिस दिस प्लेस बॅडली. आता आलो तो इंटरनॅशनल एअरपोर्टला त्रिवेंद्रमच्या. हे मागे तुम्हाला दिसत असेल. बट आम्ही 7 तास अर्ली आहे. पण आज मला असं वाटतं कधी घरी जातोय, कारण सर्दी झाली. आमची ट्रिप खूप सुंदर गेली आहे. थोडासा एक छोटासा वेट आम्ही करतो इथे फॉर द फ्लाईट, बट आय थिंक अगेन दिस विल बी वर्थ इट. हॅलो गाईज, सो माझा केरलाचा व्लॉग आता कंप्लीट झालेला आहे विथ दिस पार्ट 3. आय होप यू एन्जॉयड माय व्लॉग. आणि जर का तुम्हाला आवडला असेल तर छान छान कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.